मध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट अभयारण्ये. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कुठे आहे? तर राधानगरी अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते कोल्हापूर इथे आहे. त्याची स्थापना जर बघितली तर 1958 मध्ये त्याची स्थापना झाली मित्रांनो. प्रसिद्ध काय आहे तिथे? भारतीय गवाय प्रसिद्ध आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, बोर अभयारण्य कुठे आहे? तर बोर अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते वर्धा व नागपूर या सीमेवर आहे. तर ते 2 जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य. त्याची स्थापना जर बघितली तर 1970 मध्ये त्याची स्थापना झाली मित्रांनो. आणि तिथे कोणते प्राणी प्रसिद्ध आहे? तर वाघ आणि बिबट्या हे 2 प्राणी प्रसिद्ध आहे. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, नागझिरा अभयारण्य कुठे आहे? तर नागझिरा अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. या 2 जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना जर बघितली तर 1970 मध्ये त्याची स्थापना झाली मित्रांनो. तिथे काय प्रसिद्ध आहे? तर तिथे प्रसिद्ध आहे वाघ, बिबट्या आणि गवा हे 3 प्राणी प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, ग्रेट इंडियन बस्टन नानस अभयारण्य कुठे आहे? तर ते अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना कधी झाली? तर त्याची स्थापना जी झाली ती झाली 1979 मध्ये झाली त्याची स्थापना. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तिथं माळढोक प्रसिद्ध आहे मित्रांनो. ग्रेट इंडियन बस्टन प्रसिद्ध आहे. त्याला माळढोकला ग्रेट इंडियन बस्टन असेही म्हणतात मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, देवळा रेवकरी अभयारण्य कुठे आहे? तर देवळा रेवकरी अभयारण्य जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना कधी झाली? त्याची जी स्थापना जी झाली ती 1980 मध्ये झाली. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तिथे मित्रांनो काळवीट प्रसिद्ध आहे. त्याला आपण ब्लॅक बक म्हणतो. तर काळवीट प्रसिद्ध आहे मित्रांनो देवळा रेवकरीमध्ये आणि अहमदनगरमध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, भीमाशंकर अभयारण्य कुठे आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते पुणे, रायगड, ठाणे या 3 जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याची स्थापना कधी झाली? ते 1985 मध्ये त्याची स्थापना आहे. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर तिथे शेकडो प्रसिद्ध आहे. इंडियन जियंट स्क्वेरल प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन आपण 8वा बघूया. 8वा क्वेश्चन येतो, कोयना अभयारण्य कुठे आहे? तर कोयना अभयारण्य जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. आणि त्याची स्थापना कधी झाली? तर त्याची स्थापना जी झाली ती 1985 मध्ये झाली. आणि ते प्रसिद्ध काय तिथे? तर पश्चिम घाट, जैवतता, गवा प्राणी प्रसिद्ध आहे. हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहे मित्रांनो तिथे कोयना अभयारण्यामध्ये. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, चांदोली अभयारण्य कुठे आहे? तर चांदोली अभयारण्य जे आहे ते 4 जिल्ह्यामध्ये आहे. ते कोणता जिल्हा आहे तो? सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे 4 जिल्हे आहेत मित्रांनो. आणि त्याची स्थापना कधी झाली? तर त्याची स्थापना जी झाली ती 1985 मध्ये झाली. आणि प्रसिद्ध काय आहे तिथं? तर वाघ आणि गवा प्राणी प्रसिद्ध आहे मित्रांनो. हे 2 प्राणी जे आहे तिथे प्रसिद्ध आहे. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे? तर सागरेश्वर अभयारण्य जे आहे मित्रांनो, सावरून आपण ध्यानात ठेवू शकतो सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याची स्थापना झाली मित्रांनो 1985 मध्ये झाली. त्याची स्थापना सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तर हरिण आणि सांबर हे प्राणी प्रसिद्ध आहे मित्रांनो सागरेश्वरमध्ये. आणि हे ध्यानात ठेवा, सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे? ते सांगलीमध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, अंधारी अभयारण्य कुठे आहे? तर अंधारी अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते आहे चंद्रपूरमध्ये आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं स्थापना कधी झाली? तर 1986 मध्ये स्थापना झाली मित्रांनो. तिथे काय प्रसिद्ध आहे? तर तिथे वाघ प्राणी प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, जायकवाडी पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर जायकवाडी पक्षी अभयारण्य जे मित्रांनो, ते आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि अहमदनगरमध्ये या 2 जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. त्याची स्थापना कधी झाली? त्याची स्थापना जी झाली मित्रांनो ती 1986 मध्ये झाली. आणि तिथे प्रसिद्ध काय आहे? तर स्थलांतरित पक्षी तिथे प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे, तो गौतळा ऑटोम घाट अभयारण्य कुठे आहे? तर गौतळा ऑटोनॉम घाट अभयारण्य जे मित्रांनो, ते आहे छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव इथे आहे. त्याची स्थापना जर पाहिली तर 1986 मध्ये त्याची स्थापना झाली. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर तिथे बिबट्या आणि अस्वल प्राणी हे 2 प्राणी प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कुठे आहे? तर नांदूर मधमेश्वर अभयारण्य जे मित्रांनो ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना कधी झाली? तर त्याची स्थापना जी झाली मित्रांनो 1986 मध्ये झाली. आणि त्यातील काय प्रसिद्ध आहे? तर तिथे रामस्थळ आणि जलपक्षी प्रसिद्ध आहे. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, फणसाड अभयारण्य कुठे आहे? तर फणसाड अभयारण्य जे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना कधी झाली? तर त्याची स्थापना झाली 1986 मध्ये झाली. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तिथे किनारे जैवविविधता प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, कळसुबाई हरिश्चंद्रगड कुठे आहे? तर कळसुबाई हरिश्चंद्रगड कुठे आहे? तर अहमदनगर आणि नाशिकमध्ये आहे मित्रांनो. त्याची स्थापना कधी झाली? तर त्याची स्थापना झाली मित्रांनो 1986 मध्ये झाली. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तिथे बिबट्या आणि शेकडो प्राणी हे 2 प्राणी प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो,
अन्नीर धरण अभयारण्य कुठे आहे? तर अन्नीर धरण अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते आहे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना कधी झाली होती अन्नीर अभयारण्याची? तर त्याची झाली होती 1986 मध्ये झाली होती. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तर तिथे हरिण आणि नीलगाय प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर हे ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो. चापराळा अभयारण्य कुठे आहे? तर चापराळा अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याची स्थापना जर बघितली तर त्याची स्थापना ही झाली 1986 मध्ये झाली मित्रांनो. 1986 मध्ये सगळ्या काही मोठ्या अभयारण्याची स्थापना झाली होती, ते ध्यानात ठेवा. त्यानंतर प्रसिद्ध काय तिथे बिबट्या आणि अस्वल आहे. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो. कोटेपूर्ण अभयारण्य कुठे आहे? तर कोटेपूर्ण अभयारण्य जे आहे ते अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना जर बघितली तर 1988 मध्ये त्याची स्थापना होती. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तर तिथे प्रसिद्ध जे आहे ते चितळ आणि नीलगाय प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो. नायगाव मोर अभयारण्य कुठे आहे? तर नायगाव मोर अभयारण्य जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना जर बघितली तर 1994 मध्ये त्याची स्थापना झाली. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तिथे प्रसिद्ध आहे मोर. तर नायगाव अभयारण्यामध्ये मोर प्रसिद्ध आहे मित्रांनो. 1994 मध्ये त्याची स्थापना झाली आणि बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो 21वा. आंबाबर्वा अभयारण्य कुठे आहे? तर आंबाबर्वा अभयारण्य जे आहे ते बुलढाण्यामध्ये मित्रांनो. त्याची स्थापना जर बघितली तर त्याची स्थापना 1997 मध्ये स्थापना आहे मित्रांनो. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तिथे प्रसिद्ध आहे मित्रांनो बिबट्या आणि अस्वल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो. ज्ञानगंगा अभयारण्य कुठे आहे? तर ज्ञानगंगा अभयारण्य जे मित्रांनो ते बुलढाण्यामध्ये आहे. आणि त्याची स्थापना जर बघितली तर 1997 मध्ये त्याची स्थापना झाली होती. आणि प्रसिद्ध काय आहे मित्रांनो तिथे ते चितळ आणि सांबार प्रसिद्ध आहे. ते बुलढाणामध्ये आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन येतो 23वा. भामरागड अभयारण्य कुठे आहे? तर भामरागड अभयारण्य जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना जर बघितली तर 1997 मध्ये त्याची स्थापना झाली. तिथे काय प्रसिद्ध आहे? तिथे प्रसिद्ध आहे रानगावा आणि अस्वल प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो. महेश्वर सुपे अभयारण्य कुठे आहे? तर मयूरेश्वर सुपे अभयारण्य जे आहे ते पुण्यामध्ये आहे मित्रांनो. पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना कधी झाली होती? तर त्याची स्थापना झाली 1997 मध्ये स्थापना झाली मित्रांनो. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे? तर तिथे मयूरेश्वरमध्ये काय प्रसिद्ध आहे अभयारण्यामध्ये? तर काळवीट प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन लास्टवर येतो मित्रांनो. लास्ट अभयारण्य आहे आपलं हे. तर टिपेश्वर अभयारण्य कुठे आहे? तर टिपेश्वर अभयारण्य जे मित्रांनो ते यवतमाळमध्ये आहे. त्याची स्थापना जर बघितली तर 1997 मध्ये त्याची स्थापना झाली होती. आणि तिथे काय प्रसिद्ध आहे मित्रांनो? तो वाघ आणि बिबट्या प्रसिद्ध आहे. हे 2 प्राणी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जर काही इम्पॉर्टंट माहिती नोट्स लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा.